नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते माझ्या चॅनलवरती. कसे आहे तुम्ही सर्व? तर आज आम्ही निघालो आहोत नाशिकला, बाय रोड जाणार आहेत आणि माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर पूर्ण ब्लॉग पहा आणि नंतर सांगावते टाक. कुछ नहीं करेगा. वाव, आता मी निघालोय. माझ्यासोबत आहे दीदी. दीदी कम हिअर. दीदी, सानू आणि सानू बोलली ना मी, आणि ऊन लागतं. याव, आता तुमची नाणी पण आहे, थोडं दाखवतो. नाणी आम्ही जाणार आहोत नाशिकला. त्यांना माहित नाही आम्ही कशासाठी चाललो. आणि ते डॉग आहे, त्याला घाबरतं. ते आता रिक्षा पकडतो. नाणी आहे का? नाशिकला दादा, चलो मला गाडी भेटली. राहू दे आता चप्पल. काय गाडीमध्ये चप्पल नाणी आहे. हे माऊ आहे, मी आहे, साशी आहे, नानी आहे, छोटी नानी आहे, कमल नानी आहे, आज सुट्टी असेल ना दोघांना? ना तिकीट आम्हाला देवी आमची लुडकली. सकाळी पण लवकरच उठले. थांबलोय आणि एवढं सर्व खायला घेतले. फक्त हिला उलटी सारखं होतं म्हणून एवढं सर्व खायला घेतले. स्प्राइट घेतलं, पाणी घेतलं, वेपर घेतलं, एवढं सगळं घेतलंय ना, एवढं सगळं घेतलं खायला. सगळं उलटी. आणि आता आमची ट्रिप चालली चौंडी नाशिकला. नाशिकला हा, आता आम्ही नाशिक चौंडीला जाणार, दत्त मंदिर. हा बोलायला हा, थांबा मी आमच्या म्हणाव कुणाला माझ्या गुलाबाच्या फुलाला दवाखान्यात. थांबा 1 मिनिट. गुलाबाचं फुल दाखवते. आहे गुलाबाचं फुल. याला दवाखान्यात हे आहे काका आणि काकांचं गुलाबाचं फुल. अगं इकडे बघ. मम्मी तुझ्या बाळला चाहते है पॉपकॉर्न. एक मम्मी उसके बच्चे को पॉपकॉर्न खिला रही है. और आपको भी खिला देती जाती हूँ ना रे. इधर आ, इधर आ. हा, आपण काय नाही घेतलं. आपण काय काय घेतलं सानूसाठी? चिप्स घेतला, स्प्राइट घेतला, चॉकलेट. माझ्यासाठी पण यांनी चहा घेऊन आले. कितना टाइम 10 मिनिट्स. आणि हिला ना गाडीमध्ये बसून ना हिला चिप्स खायचंय, स्प्राईट प्यायचंय, जेम्स खायचंय, चिप्स खायचे, जेम्स खायचे, चॉकलेट खायचे. हिला खायचंय. अरे राहू दे ना, एवढं दिसणार आहे का? इथे आम्ही समोसा घेतलाय. समोसाचं हालत बघा तुम्ही इकडे. आणि ह्या लोकांनी हिनी आणि हिनी वरची पापडी खाल्ली आणि मला बोलतात आता तू हे खा. कसं रिस्कीच आहे ना. नाही तर माऊला नाही खायचं असेल तर मम्मीला पार्सल करून पाठवा. आता आम्ही आलो भिवंडीला आणि हे पार्सल तिला घरी पाठवायचं. रात्री देऊ ना. तुला काय बोलायचं?
साडूला आमच्या उलटी होते आता कसं वाटतं साडू? बरं वाटतंय? आता एवढं सगळं का घेतलं? तुम्ही सारखं बोलू नको की रागवते. पाणीच नका का थोडं. चांगलं आहे. ती पण नाही पडली ना. नाही बोलली. बरं ते तुम्ही जंगल के ऊपर काय स्टार्टिंग काय आहे? जंगल के ऊपर बस खाली यारो. देखा तो है कभी देखा जागो जागे जागो जागे. जेजुरीला जाऊया आणि त्यानंतर पवन चक्की. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आता आपण सेकंड स्टॉप CNG भरायसाठी आम्ही परत थांबलेलो आहोत आणि आम्ही ऑलमोस्ट नाशिकमध्ये पोहोचले. आता इथून पुढे किती टाइम लागेल? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर बाकी आहे. आता वाटणार नाही की आता 10 मिनिटच लागतील. मस्त वाटलं पण एवढं असं हे नाही झालं. खूप टाइम झाला, बोर नाही झालं. किती वाजले? 1:30 वाजले. 2 आम्ही पोचलोय या ठिकाणी. आम्ही स्पेशली मावशीसाठी आलोय. बघूया ते असं काही आहे. अरे यांना पण आता काय आम्ही इथे पोचलोय आणि ना सानवी आहे ना ती सानू आणि यार फोन मागतात. ते फोन यूज करणं चुकीचं आहे की नाही सानवीला सांग. यारूला पण सांगा बॅड गर्ल्स. आमचा इंजेक्शन दिला. इंजेक्शन देऊन 1 तास झालंय आणि लगेच तिला बरं वाटतं. छान वाटतंय. सानू तू काय बोलशील? आणि त्यामुळे आता तिला ऐका काका तिला ना उलटी होत होती. ठीक आहे आणि माऊ मला उलटी व्हायला लागली. ती नाण्याला सांगत होती ना तर नाण्याने तिचं ऐकलं नाही. बोली झोपाळा डोळे पण कर झोपाळा. आणि ती उठून माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर माऊ मला उलटी सांगत होतं. म्हणजे हे बाळा झोपते. तिच्या पोटांवरती हात वगैरे फिरवला. आपली गाडी थांबली CNG भरण्यासाठी. मग तिथे गेल्यानंतर मी चिप्स घेतला. ठीक आहे ज्यूस घेतला. मी पॉपकॉर्न घेतला. मी जेम्स घेतले. मी डेअरी मिल्क घेतले. मी स्प्राईट पण घेतला. मी पाणी पण घेतलं. हां ऐका मी एवढं सर्व घेतलं आणि मी आता तिला फक्त मारला. बोलते माऊला आपल्या घरी कशाला बोलवते. तिला नाही घ्यायचं आपल्या घरी. आणि झाडूने मार पडली ती. कितपत ती योग्य आहे सन्नी? सॉरी बोल ऑन कॅमेरा. सॉरी बोल आणि नाहीतर माझे जेम्स दे, नाहीतर माझं पॉपकॉर्न दे, सगळं दे माझं. सॉरी बोल.
आणि ठीक आहे, हिने तर मला सॉरी चिकन लॉलीपॉप घेणार बोलते नानी. तर मी हिने जर मला सॉरी बोलली तर ठीक आहे, नाही तर हिने मला सॉरी नाही बोलली ना तर मी हिला रिसॉर्टला पण नाही नेणार. ती किती मतलबी आहे सानी, किती मतलबी आहे तू. वॉटर पार्क. हां, वॉटर पार्कमध्ये मी हिला घेऊन नाही जाणार. सॉरी आणि घर कोणाचं आहे? घर कोणाचं आहे? येस. अजून तरी आमचा डबा नाही आणि कमीत कमी आता 4:30 वाजले आणि 5 वाजेपर्यंतच टाईम आहे. आता मावशी आतमध्ये गेली आहे, तिकडून मग दुसरा एक नंबर आपल्याला लावावा लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं विचार केलेला की जाऊ आम्ही चेकअप वगैरे करू आणि मग आम्ही जेवायला जाऊ. पण इथे येऊन असं समजलं की एवढी लाईन आहे, एवढी गर्दी आहे. आता बघूया अजून किती टाईम लागतो. मग इथून झाल्यानंतरला आम्ही जेवायला तर थांबूच हॉटेलवरती. आम्ही आता निघालो आहे जेवायला. जाणार आता जेवणार. जेवणानंतर जसं पण थकली. हां, खूप टायर्ड झालं. काय गिफ्ट तुला बरं वाटतंय मामा? बाय. नाणी तुला इकडे बघ, कसं वाटलं तुला? बरं वाटलं, बरं वाटलं, हां, बरं वाटलं. आता आम्ही इथे थांबलोय. आम्ही पहिला काहीतरी खातो, काय आहे बघतो. आणि आम्हाला पुढे इगतपुरीला ते काय भेटलं नाही म्हणून आम्ही चेंज केला. इकडेच एका लोकल माणसाला विचारलं की कुठे आम्हाला खायला भेटेल जेवण. तर आम्ही आलो इकडे हॉटेलला. काय बोलते दीदी, काय खायचं तुला? दिस इज प्युअर व्हेज, व्हेज ओनली. कसे बघूया आता इकडे जे असेल ते खावं लागणार आहे कारण की खूप भूक लागली. काय बोलतं नानी? पाठच येते सगळी. चला बाय बाय. ते आम्ही मागवले आहे व्हेज कोल्हापुरी बटाटोटी आणि इकडे मागवलं आहे फ्राईड राईस. चम्मच द्यावा ना, चम्मच खाणार हाताने खाणार. एन्जॉय आणि एन्जॉय. हॅपी चांगलं लागतं हॅपी नाही. नाही दाजी मी हॅपी आहे बघ. चांगलं लागतं, टेस्ट चांगली आहे, तिखट आहे. चांगला पण चांगला. मस्त. आता आम्ही जेवलो आणि कसं वाटलं जेवण? मस्त होतं, पोट भरले आता आमचं. आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट घरी. खूप आता लेट झाला, 6 वाजायला आले. काय बोलता तू? काय बोलत? जेवण कसं होतं? मस्त जेवण होतं. मस्त वाटलं का तुला? आवडलं. मस्त वाटतं तिकडे, असं एवढं मस्त वाटतंय ना की हा ना, आपल्याला आपल्या घरी असं मोकळा जागा नाही भेटत ना. आणि प्लस हवा पण इथे सुंदर आहे ना, खूप मस्त वाटलं. आणि असं वाटलं पण नाही की म्हणजे खूप घाई होते किंवा चला 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 असं करतो ना आपण. खूप टाईम झाला, हे झालं, सगळं एकदम आरामात झालं. आणि आता आम्ही निघतोय. दीदी पण आमची खूप थकली होती, सारखी बोलत होती की नाव आपण कधी जाणार. तर आता आम्ही निघालो. चप्पल घाल. काय बॅग नाही चप्पल घाल, परत काटा घुसेल, काहीतरी घुसेल.
चल दीदिया. दीदी आता एक टीमी चला. व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. व्ह्यू काय भारी वाटतं. आणि आता संध्याकाळचा टाइम झाला तर त्यापेक्षा नाही येत नाही तुला फोन चला लवकर. भारी वाटतं ना. तर मी आता जाऊन आली आहे घरी. मी काय तिकडे गेली नाही नेरूळला त्यांच्यासोबत. मी इथून रबाळेवरूनच जाणार होते तर मी बोलले की आपण घरी जाऊया. घरामध्ये पण खूप काम आहे. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो मावशीला दाखवण्यासाठी. तिने इंस्टाग्रामवरती खूप सारे रील्स व्हायरल होत होते आणि ते बघून ती बोलली की मला पण एकदा जायचं. तिचे पाय खूप दुखतात आहे. मग त्यासाठीच आम्ही गेलो होतो. तिकडे जाऊन स्टार्टिंगला तिचा ब्लड चेक वगैरे BP वगैरे चेक केला होता आणि नंतर ते काहीतरी इंजेक्शनसारखं देतात म्हणजे शॉकसारखं काहीतरी असतं ते. आणि नंतर कप थेरपी असतं ते केलं. त्याच्यानंतर त्यांनी बोलले की 12 दिवसानंतर या. मग आता त्याचं तिला काय असर होतं त्याचा ते आपल्याला नंतरच कळेल. म्हणजे मी उद्या किंवा परवा आपण 2-3 दिवसानंतरच कळणार. लगेच थोडी त्याचं आपल्याला समजणार आहे. आणि आम्ही नंतरला जेवल्यानंतर आम्ही जाणार होतो बुद्धविहारमध्ये जे इगतपुरीमध्ये आहे. पण तिकडे पण आम्हाला काही जायला भेटलं नाही. तिकडे टायमिंग होता 5 वाजेपर्यंत आणि आम्हाला तिकडेच 5:45 वगैरे काहीतरी 6 वाजले होते. म्हणून मग आम्ही तिकडे नाही गेलो. डायरेक्ट घरी आलो. तर असा होता आमचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.